पूनम हा हो हे दर फुलं हा वाव एवढे माझ्यासाठी कुठनं आणले? माझ्या मैत्रिणीने दिलेत. काय मैत्रिणीने दिलेत म्हणलं एवढ्याच करायचं काय म्हणून तुला दिले. तुम्हाला आणि मैत्रीण मग आणि तिनं दिलेली ह्या फुलांची अवस्था मी काय करू शकते बघायचंय का? काय करू शकते? काय करू शकते ते अरे एवढा रागराग बरा नाही, काय करते? दिसेल थोड्या वेळाने. तू जरी असं काय करत असली तरी काहीतरी चांगलंच शिजल असं वाटतंय मला तर. एवढा विश्वास आहे का? मग काय तर बर बघूया ह्या विश्वासातून काय होतंय ते. काहीतरी आणि गोडधोड. तुमचा विश्वास मला दिसला गुलाबाच्या रूपात. होय का? किती दिले तुला मी आणून? ना एक ना अनेक. फेब्रुवारी महिना चालू झालाय म्हणलं एकदाच ढीगभर द्यावे होय. म्हणून तुझ्यासाठीच आणली होती. एक तर आहेत ना, कुणीही दिलेले असू देत, नावं ठेवायचं नाही. गुलाब छान आहेत, मस्त आहेत. तुम्ही याच्या पाकळ्या बघू शकता. देशी किंवा आपण जे गावरान म्हणतो की नाही, गावठी गुलाब, तो गुलाब आहे. आणि आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी. गुलाबाच्या पाकळ्या आपण अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला काय करायच्यात, या पूर्णपणे सुकवून घ्यायच्यात किंवा कोरड्या करून घ्यायच्यात. याच्यावरती जराही पाणी नाही राहिलं पाहिजे. फक्त एक गोष्ट डोक्यात ठेवायची, ती म्हणजे उन्हात सुकवायच्या नाहीयेत. फॅन खाली सावलीमध्येच आपल्याला या सुकवून घ्यायच्यात. तुम्हाला हवं असेल तर एखाद्या कपड्यानी वगैरे तुम्ही अगोदर हे पुसून घेऊ शकता. तर बघा, थोडं थोडकं नाही तर जवळजवळ 2 ते 3 तास या पाकळ्या मी फॅन खाली ठेवलेल्या होत्या. तेव्हा कुठं अशा पद्धतीनं या कोरड्या पट्ट झालेल्या आहेत. अजिबात सुद्धा आपल्याला ह्या ओल्या नको आहेत. आता आपण काय करणार आहेत, मी एक खलबत्ता घेतलाय. याच्यामध्ये एक मोठा चमचा बडीशेप आणि याच्यामध्येच तुम्ही विलायची देखील टाकू शकता. पण माझ्याकडे ऑलरेडी विलायचीची पूड आहे, त्यामुळे मी तीच वापरणार आहे. आणि ही आपल्याला खूप जास्त नाही, अगदी हलकी फुलकी अशी ही ओबडधोबड कुटून घ्यायची आहे. आता आपण एक भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, निम्म्या पाकळ्या घेते मी सुरुवातीला. या सगळ्या पाकळ्यांचं जर वजन केलं तर वजनी 100 ग्रॅम या पाकळ्या आहेत. मग आपल्याला तेवढीच साखर घ्यायची आहे, म्हणजे 100 ग्रॅम. पण आता इथं आपण निम्म्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ना, तर साखर सुद्धा निम्मीच घेते. आणि आता आपण हातानं हे असं चुरून घेणार आहोत. इथं मी ही आपली रेग्युलर साखर घेतली आहे. याच्याऐवजी तुम्ही आपली जी खडी साखर असते ना, ती सुद्धा घेऊ शकता. ती फक्त घेताना मग मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची. सुरुवातीला घेतलेल्या पाकळ्या अशा बऱ्यापैकी दबल्या गेलेल्या आहेत. आता आपण शिल्लक राहिलेल्या पाकळ्या घेऊ आणि राहिलेली ही सगळी साखर आता मगाच्या प्रमाणे हे चुरून घ्यायचं. आता इथे आहे ना, जर आपण याची पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धत बघितली ना, तर त्याच्यामध्ये काय करतात, अख्ख्या पाकळ्या आणि अख्खी साखर आहे अशा त्याच्या लेअर लावतात काचेच्या भरणीमध्ये. आणि मग तशा पद्धतीनं जर आपण ही करायचं ठरवलं तर मग जवळजवळ 20 ते 22 दिवस लागतात. आणि जर आपण हे अशा पद्धतीनं चुरून घेतलं तर आपली पुढचे जे दिवस आहेत ते कमी होतात. अशा पद्धतीनं केल्यामुळे अगदी एक 4 दिवसांमध्ये हा गुलकंद तुम्हाला खाण्यासाठी तयार होईल. तर इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचा रस गुलाबाचा यातनं निघतोय. इथपर्यंत आपल्याला हे असं चुरून घ्यायचं होतं. आता याच्यामध्येच आपण मगाशी जी बडीशेप ठेवली होती ना बारीक करून, ती टाकून घेऊ. त्यानंतर विलायचीची पावडर आणि साधारण 1 चमचा मध. हे सगळं परत एकदा असं एकत्र करून घेऊ. आणि तुम्हाला काय सांगू, आत्ताच याचा फ्लेवर आहे ना, खूप छान असा रिलीज झालेला आणि दिसतानाही अगदी दिसतोय ना विकतच्या गुलकंदसारखा. तरी आणखीन एक 2 ते 3 दिवस याला टाईम आहे. ही साखर जी आहे ना, ती पूर्णपणे वितळली पाहिजे.
उन्हाळा हळूहळू सुरू व्हायला लागलेला आहे आणि प्रोसेस तर तुम्ही बघितली की अगदी साधी सोपी आहे. तुम्ही जर अशा पद्धतीचा हा गुलकंद घरी तयार करून ठेवला ना, तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा हवा तेव्हा तुम्ही हा म्हणजे वापरू शकता, एन्जॉय करू शकता. याच्यामुळे आपल्या पोटाला तर थंडावा मिळतोच, पण शिवाय ज्यांना अल्सरचा त्रास आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर असा हा गुलकंद असतो. आता आपण हा काचेच्या भरणीत भरून ठेवणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त असं हे दिसतंय ना. अप्रतिम अशा पद्धतीचा हा गुलकंद घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीनं तयार होतो. आता फक्त काय करायचंय माहितीये का, या काचेच्या भरणीचं झाकण लावून घ्यायचं आणि ही भरणी आपण सलग 3 ते 4 दिवस, आपल्याला 3 ते 4 तासांसाठी उन्हामध्ये ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता. 6 दिवस झालेले आहेत. आपला हा गुलकंद छान असा मुरत होता. तुम्ही इथं बघू शकता. याच्यामध्ये आपण जी साखर टाकली होती ना, ती पूर्णपणे वितळलेली आहे आणि पाणी सोडलेलं आहे. साखरेने पण आणि त्या पाकळ्यांनी पण छान असं पाणी रिलीज केलेलं आहे. आपण आतमधनं पाहूयात. मी याला आहे ना 4-5 दिवस सलग असं हे आपल्याला हलवत राहायचं असतं बरं का. उन्हात ठेवलं की नाही, ठेवताना म्हणा किंवा परत उन्हातनं सावलीमध्ये ठेवताना याला असं हलवून घ्यायचं असतं आणि तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीचा आपला हा गुलकंद तयार झालेला आहे. खूप जास्त आपण याला सायास केलेला नाहीये. आणखीन पण आहे ना, हा जसा जसा मुरेल की नाही तसा तसा आणखीन जास्त छान होत राहतो. यामध्ये ना आपण ओरिजिनल गावठी गुलाब वापरलेला आहे, त्यामुळे याचा जो फ्लेवर आहे ना, तो म्हणजे वेगळ्याच दर्जाचा आहे. याच्यामध्ये आपण कुठलाही इसेन्स टाकलेलं नाहीये, कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाहीये. अस्सल आपण कसं म्हणतो, एकदम घरगुती हायजेनिक अशा पद्धतीचा आपला हा गुलकंद तयार झालेला आहे. म्हणजे तुम्ही हा गुलकंद तयार केला ना, म्हणजे कंट्रोल करू शकत नाही. याचा फ्लेवर, याचा रंग खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. छान मस्त झालेला आहे. एक नंबर पान लागत होतं माहितीये का. तुम्ही सुद्धा आहे ना हा गुलकंद घरी नक्की ट्राय करा. मी फक्त तुम्हाला इथं पान तयार करून दाखवले, तेही आपल्या घरगुती पद्धतीनंच. पण पाना व्यतिरिक्त आईस्क्रीम, केक, आता तर उन्हाळा सुरू होणार आहे, वेगवेगळे थंड पदार्थ याच्यामध्ये सुद्धा आपण हा गुलकंद वापरू शकतो. तो कशा पद्धतीनं वापरायचा आहे त्याच्याशी संबंधित रेसिपीज लवकरच शेअर होतील. तर यांनी दिलेले गुलाब तर वापरात आले. आता तुम्हाला सुद्धा जर रोज डेला गुलाब मिळाले असतील तर ही रेसिपी, म्हणजे गुलाब फेकून देण्यापेक्षा ही रेसिपी ट्राय करायला काहीच हरकत नाहीये. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच छान छान मस्त मस्त घरगुती रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय.